हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। आज आपण 3 महत्त्वाचे प्राणायाम शिकणार आहोत, भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम विलोम। तर ह्या तिन्ही प्राणायामांबद्दल सांगायचं झालं तर भस्त्रिका प्राणायाम केल्याने आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात आणि आपल्या शरीराची आंतरिक शुद्धी होते। कपालभाती प्राणायाम हा आपली डायजेस्टिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह करतो। तर शेवटी करूया अनुलोम विलोम प्राणायाम। तर अनुलोम विलोम प्राणायामाने आपले मन शांत होते आणि तणाव कमी व्हायला मदत होते। तर आपण आता स्टार्टिंग करूया भस्त्रिका प्राणायामाने। तर आता आपण भस्त्रिका प्राणायाम स्टार्ट करूया। तर ह्यासाठी आपल्याला वज्रासन, पद्मासन किंवा सुखासनात बसायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपले दोन्ही हात सुद्धा वर घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला झटक्याने श्वास खाली सोडायचा आहे, त्याचवेळी आपले हात सुद्धा खाली आणायचे आहेत आणि आपल्याला नाकानेच श्वास घ्यायचा आहे आणि नाकानेच सोडायचा आहे। तर आपण स्टार्ट करूया आता। रिलॅक्स। तर हा प्राणायाम आपल्याला 3 ते 5 मिनिटांपर्यंतच करायचा आहे आणि हा प्राणायाम आपल्याला फक्त 3 मिनिटांपर्यंतच करायचा आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये आपण 5 मिनिटांपर्यंत हा प्राणायाम करू शकतो। तर भस्त्रिका प्राणायाम केल्याने आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होते आणि आपल्या शरीराची आंतरिक शुद्धी होते। त्याच प्रकारे हा प्राणायाम केल्याने आपल्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि कार्बन डायऑक्साइडची मात्रा कमी होते, त्यामुळे आपल्याला एनर्जेटिक फील होते। ज्यांच्या गळ्यात नेहमी कफ जमा असते तर अशा लोकांना सुद्धा ह्या प्राणायामाचा फायदा होतो। ज्यांना ब्रॉन्कायटिस, अस्थमा, सायनस आहे, ज्यांचं नाक नेहमी ब्लॉक असते, तर त्यांना सुद्धा ह्या प्राणायामच्या रेग्युलर प्रॅक्टिसने खूप छान असा फायदा होतो। तर भस्त्रिका प्राणायाम केल्याने आपल्या श्वासनलिका ज्या आहेत त्या स्वच्छ व्हायला मदत होते। भस्त्रिका प्राणायामाचे सुद्धा काही प्रिकॉशन्स आहेत। तर जे हर्नियाचे पेशंट आहेत, मिरगीचे पेशंट आहेत, तर त्यांनी हा प्राणायाम अवॉइड करायचा। त्याचप्रमाणे गर्भावस्थेत सुद्धा हा प्राणायाम करायचा नाही। ज्यांचं गरमीमुळे डोकं दुखते तर त्यांनी सुद्धा भस्त्रिका प्राणायाम करायचा नाही। ज्यांना हर्निया आहे, मिरगी आहे, अशा लोकांनी सुद्धा हा प्राणायाम करू नये। ज्यांचे पित्त वाढलेलं असते तर त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करायचा नाही। जे हार्ट पेशंट आहेत, ज्यांची बीपी वाढलेली आहे, तर त्यांनी सुद्धा भस्त्रिका प्राणायाम करू नये। तर आता आपण करूया कपालभाती प्राणायाम। तर ह्यासाठी आपल्याला पद्मासन, सुखासन किंवा वज्रासनात बसायचं आहे। आपली पाठ आणि कमर पूर्णपणे सरळ ठेवायची आहे। त्यानंतर आपले दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला असे ज्ञान मुद्रेत आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला एक लांब श्वास घ्यायचा आहे आणि झटक्याने श्वास खाली सोडायचा आहे आणि आपल्याला पूर्ण फोकस श्वास सोडण्याकडेच घ्यायचा आहे। श्वास ऑटोमॅटिक आत घेतलेला जाईल। तर आता करूया। तर आपल्याला असं 10 ते 12 श्वासांचा एक राऊंड घ्यायचा आहे। त्यानंतर आपण पुन्हा एकदा रिपीट करू शकतो।
तर आपण ज्यावेळी श्वास बाहेर सोडतो तर त्यावेळी आपला पोट जो आहे तो आत घेतलेला जातो, ह्या प्रकारे. रिलॅक्स. तर आपल्याला भस्त्रिका आणि कपालभाती प्राणायाम केल्यानंतर अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. कारण कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. तर ते बॅलन्स करायसाठी आपल्याला प्राणायामाचा शेवट हा अनुलोम विलोम प्राणायाम करूनच करायचा आहे. कपालभाती प्राणायाम करण्याचे खूप सारे असे फायदे आहेत. तर हा प्राणायाम करताना आपल्या पोटावर छान असा प्रेशर येतो, त्यामुळे आपल्या पोटातील स्नायू मजबूत होतात आणि आपली पाचन शक्ती छान मजबूत होते. कपालभाती प्राणायाम केल्याने आपल्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडायला मदत होते आणि आपल्या रक्ताचं शुद्धीकरण होते. हा प्राणायाम केल्याने आपला वजन सुद्धा कमी व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे रेग्युलर बेसिसवर आपण कपालभाती प्राणायामची प्रॅक्टिस केली तर आपल्या कपाळावर छान अशी चमक येते आणि आपल्या चेहऱ्यावर सुद्धा ग्लो यायला मदत होते. तर कपालभाती प्राणायामाचे काही प्रिकॉशन्स आहेत. तर ज्यांना हर्निया आहे, पोटात अल्सर आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, तर अशांनी कपालभाती प्राणायाम करायचा नाही. त्याचप्रमाणे गर्भावस्थेत सुद्धा कपालभाती प्राणायाम करू नये. तर मुलींनी, स्त्रियांनी पिरियडच्या वेळी सुद्धा हा प्राणायाम करायचा नाही. तर सुरुवातीला कमी स्पीडनीच कपालभाती प्राणायाम करायचा, नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर हळूहळू तुम्ही स्पीड वाढवू शकता. तर आता आपण सुरुवात करूया अनुलोम विलोम प्राणायामाची. तर ह्यासाठी आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा वज्रासनात बसायचं आहे. ज्यांना खाली बसून होत नाही तर ते चेअरवर सुद्धा बसू शकतात. तर आपल्याला असं बसायचं आहे. त्यानंतर आपली पाठ आणि आपली कमर पूर्णपणे सरळ ठेवायची आहे आणि आपले दोन्ही हात असे ज्ञान मुद्रेत आपल्याला आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी सहजपणे बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे हळूवारपणे. त्यानंतर आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजवीकडून आपल्याला श्वास सोडायचा आहे. तर करूया आता आपण. रिलॅक्स. तर आपल्याला उजव्या साईडने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या साईडने सोडायचा आहे. त्यानंतर डाव्या साईडने श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या साईडने सोडायचा आहे. आपल्याला डाव्या साईडने श्वास घेताना आपल्याला उजवी नाकपुडी जी आहे ती आपल्या अंगठ्याने बंद करायची आहे आणि
आपली डावी नाकपुडी जी आहे ती आपल्या 4थ्या नंबरच्या बोटाने अशी बंद करायची आहे. तर ह्या प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि प्राणायाम करताना आपल्याला आपले डोळे बंदच ठेवायचे आहेत. तर हा प्राणायाम आपल्याला सुरुवातीला 5 मिनिटांपर्यंत करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटांपर्यंत आपण हा प्राणायाम करू शकतो. अनुलोम विलोम प्राणायाम हा शरीर आणि मनाचं संतुलन साधणारा एकमेव प्राणायाम आहे. ह्या प्राणायामाच्या प्रॅक्टिसनी आपली लंग्स कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होते आणि आपली श्वसन प्रणाली सुधारते. ह्या प्राणायामाच्या रेग्युलर प्रॅक्टिसनी आपल्या ब्रेनला छान असा ऑक्सिजन पुरवठा होतो. त्यामुळे ताणतणाव कमी होऊन मानसिक शांती, एकाग्रता आणि स्थिरता मिळते. हा प्राणायाम केल्याने आपलं रक्तदाब नियंत्रणात राहते आणि आपला हृदय आणखी मजबूत होतो. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नैराश्य, चिंता आणि उदासी दूर होते आणि आपल्याला शांत झोप लागायला मदत होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचप्रकारे ह्या तिन्ही प्राणायामांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणता प्राणायाम उपयोगाचा वाटतो तर तुमचे अनुभव नक्की मला कमेंट करा. तर आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.